हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? मस्त ना? या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण आज नवीन काहीतरी बघूयात या ब्लॉगमध्ये. आज सुट्टीचा दिवस होता, मग म्हटलं चला आज काहीतरी नवीन एक्सप्लोर करूयात. मग काय, काढली आमची सायकल, नित्याला बसवलं आणि नित्याचे पप्पा मी निघालो फिरायला. म्हटलं आज काय बघायचं? मग म्हटलं चला आज जपानमध्ये शेती कशी असते ती बघूयात. प्रामुख्याने इथे तर भाताची शेती होती, पण आम्ही ज्या शेतामध्ये गेलो तिथे काय काय होतं ते तुम्हाला आता ह्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. व तुम्ही बघू शकताय आम्ही एका शेतामध्ये गेलो. नॉर्मली बघायला ते आपल्यासारखंच शेत होतं, असं काय एवढं काय वेगळं वाटलं नाही इथे. पण मग असंच आम्ही वाट काढत त्या शेतामध्ये पोचलो. बघू शकताय तुम्ही शेताच्या बाजूला त्या शेतकऱ्याची गाडी उभी होती. त्याने व्यवस्थितपैकी पाट काढले होते. त्यानंतर तुम्ही बघू शकता त्याने कसं त्या शेतीचं डिवायडेशन केलेलं काही पार्टमध्ये ते आम्हाला बघायला भेटलं आणि तो शेतकरी तिथं त्याचं काम करत होता. तुम्ही बघू शकताय त्या शेतामध्ये त्या शेतकऱ्याने मल्चिंग पेपर टाकलेला होता आणि त्याच्यामध्ये त्याने कांद्याची रोपं घेतलेली होती. तुम्ही बघू शकताय त्याने ते 3 टप्प्यात केलेलं होतं. 3 मल्चिंग पेपर टाकून त्याने त्याच्यामध्ये रोपं घेतलेली होती. मध्ये थोडासा स्पेस त्याने रिकामा ठेवलेला होता आणि त्याच्यानंतर हे कोबीची झाडं होती तिथे. तुम्ही बघू शकताय त्यांनी कोबीची अशी सरी लावलेली होती. जो मोकळा स्पेस दिसतोय तिथला त्यांनी तो भाजीपाला काढलेला होता. थोडं घरासाठी, थोडं विकण्यासाठी असं ते केलेलं असं जाणवलं आम्हाला. त्यानंतर तुम्ही पुढं बघू शकताय की ते सगळं कोबीची, मुळ्याची, बीटाची झाडं होती. प्रामुख्याने इथे भाताची शेती असते जपानमध्ये, पण ह्या शेतकऱ्यांनी इथे भाजीपाल्याची शेती केलेली होती. तुम्ही बघू शकता इथे असं त्याने मुळा लावलेला होता आणि ते मुळा एवढं मोठं होतं की ते बघून तर माझे डोळे अक्षरशः मोठे झाले. तुम्ही बघू शकता किती हा मोठ्यावरती मुळा आलेला होता आणि तो आकारानेही खूप मोठा होता. त्याच्यानंतर इथे कोबीची झाडं, बघू शकताय किती खूप सिस्टमॅटिक पद्धतीने त्यांनी ते लावलेली होती. इथं पुन्हा त्यांनी मुळा लावलेला होता, बीट लावलेलं होतं, पुन्हा तो फ्लावर लावलेला होता. त्याच्यानंतर इकडे कांदे होते, इकडे सुद्धा कांदे होते. मी व्हिडिओ घेत होती तोपर्यंत नित्याचे पप्पा त्या शेतकऱ्याचा छोटासा इंटरव्ह्यू म्हणता येईल असं घेत होते. ते त्याच्याशी बोलत होते, त्यांचं नाव काय, त्याचं वय वगैरे काय. तर मला त्यातून समजलं की त्यांचं एज 75 वर्ष होतं. हे ऐकून तर आम्ही दोघंही शॉक झालो की 75 वर्षाचे ते आजोबा शेतामध्ये एवढं काम करत होते. आणि तुम्ही बघू शकताय त्यांनी अक्षरशः हँड ग्लोव्ज घातलेले, सेफ्टी शूज घातलेले, म्हणजे भरपूर त्यांनी त्यांच्या सेफ्टीची काळजी घेतलेली. तुम्ही पुन्हा बघू शकता इथं त्यांनी तारा लावलेल्या अशा होत्या, ज्याच्यामध्ये टोमॅटोची आणि काकडीची रोपं ते लावणार होती. त्यानंतर इथं त्यांनी मल्चिंग पेपर टाकून त्याच्यामध्ये छोटी छोटी रोपे लावलेली, कांद्याची पात. मग ह्या दोघांचं आपलं बोलणं चालू होतं. थोडंसं कम्युनिकेशन प्रॉब्लेम होता, ते त्यांच्या लँग्वेजमध्ये बोलत होतो, आम्ही थोडंसं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेटर वापरून थोडंसं जापनीजमध्ये असं थोडं करून त्यांच्याशी थोडंसं बोलणं, छानपैकी बोलणं झालं. तुम्ही बघू शकताय इथं त्यांचे म्हणजे कुठल्याही प्रकारचे ट्रॅक्टर वगैरे काही नव्हतं तिथे. त्यांची फक्त ते अवजारे जी होती त्या अवजाराने ते त्यांची शेती करत होती. ते बघू शकता यांच्या इथं असं जे काय अवजारे आहेत ते त्यानुसार त्यांनी त्यांची शेती चालू केलेली होती. आणि हे जरा मला थोडंसं काहीतरी वेगळं वाटलं म्हणून मी हे ॲक्च्युली कॅप्चर केलं. ह्यांनी अशी रोपे लावलेली होती आणि त्या रोपांना थोडंसं पाणी मिळावं म्हणून असं पाण्याच्या बॉटल भरून ठेवलेल्या होत्या. म्हणजे हे मला थोडंसं वेगळं दिसलं म्हणून मी थोडं म्हटलं की तुमच्याशीही शेअर करावं. त्याच्यानंतर नित्याच्या पप्पांचं चाललं होतं त्या आजोबांशी बोलणं. माझ्याशी पण ते बोलत होते, मला ते सांगत होते की ते काय कसे ते करतात, काय करतात ते. छान, त्यांनाही खूप छान वाटलं. आम्ही त्यांच्या शेतामध्ये गेलो, त्यांच्याशी बोललो. ते मस्तपैकी त्यांचं काम करत होते, आम्ही आमचं काम करत होतो. छान वाटलं त्या आजोबांशी बोलून. जरासा एक वेगळा नवीन असा अनुभव आला.
ते आम्हाला सांगत होते की कशाप्रकारे आम्ही झाडे लावतो, कशी शेती करतो, काय करतो ते. तुम्ही बघू शकताय ते आजोबा एवढे एज असून सुद्धा शेतामध्ये काम करतायत. खरंच एक खूप कौतुकास्पद बाब होती. छान मज्जा आली त्यांच्याशी बोलून, त्यांच्याशी भेटून. म्हणजे असा एक वेगळा काहीतरी अनुभव आम्हाला आज ॲक्च्युली अनुभवायला भेटला, की इथली शेती कशी असते, शेती कसे करतात ते लोकं. पूर्ण हत्यारे वगैरे सगळं ते त्यांचे स्वतःचे वापरतात आणि ते घेतात. आणि मग काय नित्याला माती भेटलेली होती. मग नित्या लागली मातीत खेळायला. बघू शकताय तुम्ही असं मस्तपैकी ती तिचा एन्जॉय करत होती मातीमध्ये खेळताना. आपल्याकडे तर आपली पोरं मातीत खेळतातच. तशीच तिला जपानमध्ये ही माती भेटली तर म्हणली, "मम्मा मला इथेच खेळायचं आहे, मी इथंच थांबते." मग काही थोडासा आम्ही त्यांच्याबरोबर तिथेच टाईम स्पेंड केला. तिनंही छान एन्जॉय केलं, खेळली आणि मस्त तो दिवस आम्ही स्पेंड केला. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.